नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूबवरील माझे लेखन माझे अभिवाचन या उपक्रमाला आपण सगळे भरभरून प्रतिसाद देत आहोत. मित्रहो, यात माझे लेखन माझे वाचन या प्रमाणे आपल्यासमोर मी लेख सादर करणार आहे, कथा अभिवाचन करणार आहे. स्वामी समर्थ भक्तिरचना सुरू झालेलं आहे. दासगणू वाङ्मय दर्शन अभिवाचन ते सुरू झालेलं आहे. तसेच आपल्या सर्वांचा आवडता विषय म्हणजे फिल्म संगीत, हिंदी फिल्मचा सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणी आपण विशेषतः सध्या रफीने गायलेल्या गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत. या सगळ्या विविध उपक्रमामध्ये आजपासून म्हणजे 1 सप्टेंबरपासून मी माझ्या प्रकाशित कविता संग्रहातील भावकविता, चिंतनपर कविता अशा विविध प्रकारच्या कविता सादर करणार आहेत. या कवितांना आपण भरभरून प्रतिसाद द्यावा, अभिप्राय आणि कॉमेंट्स द्यावेत, तसेच चॅनलला सबस्क्राईब करावा. मित्रहो, माझा पहिला कविता संग्रह गाणे दिवाणे या शीर्षकाने 2003मध्ये परभणीला प्रकाशित झाला. ते निमित्त होतं छान रौप्य महोत्सवी मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमंत्रित कवींच्या उपस्थितीमध्ये आणि भरलेल्या सभामंडपामध्ये काव्यरसिकांच्या उपस्थितीत साखीनं माझ्या गाणे दिवाणे या पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन रौप्य महोत्सवी मराठवाडा साहित्य संमेलनात झालं आणि यातील कवितांनाही भरभरून प्रतिसाद मला दरवेळा कवी संमेलनात सादरीकरणाला मिळालेला आहे. तर या कविता 2003मधल्या म्हणजे आज 20-21 वर्षापूर्वीच्या माझ्या नवीन वाचकांना नक्कीच आवडतील. यातल्या काही कविता आणि तसेच 2011मध्ये माझा दुसरा कविता संग्रह पुण्यात आल्यावर प्रकाशित झाला, ज्याचं हे शीर्षक आहे मनडोह. तर या मनडोहमधील कवितेपासून माझ्या कविता सादरीकरण व्हिडिओला मी आरंभ करतो आहे. यातील कविता आपल्यासमोर सादर करतो. या कवितेचं शीर्षक आहे माणूस. चेहऱ्याआडचा माणूस जमेल तसा वाचावा. चेहऱ्याआडचा माणूस जमेल तसा वाचावा, असतो असा खरा कवितेतून सांगावा. चेहऱ्याआडचा माणूस जमेल तसा वाचावा, असतो असा खरा कवितेतून सांगावा. माणसात रमावे आणि माणूसपण जोडावे, सुखदुःखाचे भोग त्याचे कवितेतून मांडावे. माणसात रमावे आणि माणूसपण जोडावे, सुखदुःखाचे भोग त्याचे कवितेतून मांडावे. कवितेने मला तसे खूप काही दिले. कवितेने तसे मला खूप काही दिले. दूर दूर देशाचे स्नेहाळ पक्षी, दूर देशीचे स्नेहाळ पक्षी कवितेच्या फांदीवर मला भेटले. कवितेच्या फांदीवर मला भेटले. वेल्हाळ पाखरू मनाचे, वेल्हाळ पाखरू मनाचे, उंच उंच झेपावते. गाव कवीचा दिसता, तिथेच भिरभिरते, तेथेच भिरभिरते. दुसरी कविता कवितेच्या संदर्भात माझी भावना. प्रिय कवितेस, शब्द जाहाले सोबती, शब्दातून मित्र झाले. शब्द जाहाले सोबती, शब्ददूत मित्र झाले. गणगोत शब्दांचे झाले कविते तुझ्यामुळे. गणगोत शब्दांशी झाले तुझ्यामुळे कविते. समजून घेता तुला उमजून अर्थ आले. कविते समजून घेता तुला अर्थ उमजून आले. प्रीत म्हणती कशाला, कळले तुझ्यामुळे, कळले तुझ्यामुळे. भेटली कविता सखी, भेटली कविता सखी, प्रीती तिची मिळाली. नी तीच कविता झाली, कविते तुझ्यामुळे, कविते तुझ्यामुळे. कविता कशा वाटल्या अभिप्राय जरूर द्या. यापुढे या 2 कविता संग्रहातील कविता मी आपल्यापुढे सादर करेन.
कधीकधी प्रासंगिक कवितासुद्धा आपल्यासमोर सादर करणार आहे. आपले प्रतिसाद, प्रेरणा, प्रोत्साहन सर्वांनी जरूर द्या. चॅनलला लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.